नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदाने स्वागत करत आहे। आज आम्ही गच्ची माझी सोबती हा व्हिडिओ सादर करणार आहोत। तुम्हाला ही माझी गच्ची नक्कीच आवडेल। ती तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा। आणि हो, आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। गच्ची माझी सोबती। तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर। मेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह कर। तेरा मेरा प्यार अमर। मैंने कहा फूलों से, हंसो तो वो खिलखिला के हंस दिए। और ये कहाँ जीवन है, भाई मेरे भाई, हंसने के लिए मैंने कहा फूलों से। या व अशा अनेक हिंदी सिनेमामधल्या गाण्यांमध्ये दाखविलेली ही गच्ची। आजच्या घडीला माझी खरी सोबती ही माझ्या विरार येथील सन्मित्र बिल्डिंगची गच्ची। काही जण म्हणतात ना, आमचा ना टेरेस फ्लॅट आहे हो। मग काय, माझ्या बिल्डिंगच्या वरही भली मोठी गच्ची आहे। तिथे खूप खेळकर हवेशीर वातावरण असते। मनाने शरीराने खूप आपण थकलेलो असलो की या गच्चीचीच मला आठवण होते। अगदी थोडा वेळ गेले तरी मन फ्रेश होऊन जाते आणि मी घरी परत येते। या गच्चीवरच्या अनेक आठवणी आज मनात साठवून आहे। या गच्चीची दिशा पूर्व पश्चिम आहे। पूर्वेला श्री जीवदाणी देवीचे मंदिर दिसते। पहाटे 5:30 वाजता देवीची आरती ऐकू येते। रात्री मंदिराला केलेली आकर्षक रोषणाईने डोळे दिपून जातात। जीवदाणी देवीच्या डोंगरावर एका बाजूला केलेला ओम आणि एका बाजूला केलेला स्वस्तिक अगदी ठळक दिसतो। पश्चिमेच्या बाजूला विरारचे रेल्वे स्टेशन दिसते। प्लॅटफॉर्मची अनाउन्समेंटही छान ऐकून येते। मुंबईचे नातेवाईक पाऊस खूप असला की फोनवरून विचारतात, साया जरा गच्चीवर जाऊन बघ ना, ट्रेन चालू आहे का। सकाळ संध्याकाळी वॉक घेणारे माझे स्नेही यांचे या गच्चीशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे। गच्चीवर पत्र्याची शेड लावल्याने पाऊस पडताना त्याचा आनंद मस्तपैकी घेता येतो। या गच्चीवर फुलझाडे नाहीत, बगीचा नाही का घरगुती शेती नाही, पण येथून थोड्याफार प्रमाणात डोंगर मात्र दिसतात। कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र बघावा तर आमच्या गच्चीवरूनच। करोनाच्या काळात या गच्चीने खूप साथ दिली। दिवसभर टीव्हीवरच्या बातम्या बघून मनात नुसते नकारात्मक विचार यायचे, पण आम्ही सोसायटीमधले काही जण गच्चीवर करोनाचे पालन करत जमत। कोठे काय चालले आहे याची खबर घेत, कोणाला काय मदत हवी असल्यास ती करत। लहान मुले येथे संध्याकाळी पत्ते कॅरम खेळत। पहिले 2-3 महिने कसे गेले ते कळलेच नाही। माझ्या खट्टा मिठ्ठा या माझ्या यूट्यूबवरचा मैत्रीचा सूर या व्हिडिओची प्रॅक्टिस आम्ही 6 जणीने येथेच केली आणि येथूनच शूटिंग केले। हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला। जवळजवळ 900 लोकांनी हा व्हिडिओ बघितला। या व्हिडिओमार्फत करोनाच्या नियमाचे पालन कसे करायचे हे आम्ही सांगितले। याच आमच्या गच्चीवर सोसायटीची सत्यनारायणाची पूजा घातली गेली। सर्वजण एकत्र भेटतात, देवाचे दर्शन घेतात, गप्पा गोष्टी करतात, स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला जातो। यावेळेस आमच्या सन्मित्र बिल्डिंगला दिव्यांची रोषणाई होते, फुलांचे तोरण लावले जाते, रांगोळी काढली जाते, तेव्हा आमच्यासारखे आम्हीच असतो। आणखी एक, याच गच्चीवर 31 डिसेंबरची पार्टी गेली खूप वर्षे आम्ही सर्वांनी एकत्र साजरी केली। भरपूर खेळ खेळत, अंताक्षरी म्हणत नवीन वर्षाचे स्वागत आम्ही करतो। आम्हा सर्वांची अशी भाबडी समजूत आहे की असे केल्याने येणारे पुढील वर्ष आम्हा सर्वांना सुखासमाधानाचे जाईल। श्री जीवदाणी देवीचा आशीर्वादसुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिळतो ना। आमच्या सन्मित्रमधील अनेक मुले नोकरीनिमित्त परदेशी गेली आहेत, तर काही रहिवासी येथूनच दुसरीकडे राहण्यास गेली आहेत।
तरी कधी गच्चीची आठवण ते नेहमी काढतात. कधी फोन आला तर विचारतात, काकी काय म्हणते आमची गच्ची? कोणाकडे घरगुती समारंभ असला तर या गच्चीचा उपयोग होतो. सतत आनंद देणारी ही माझी गच्ची, सतत हसवणारी ही माझी गच्ची, भावना जपणारी ही माझी गच्ची, मनात घर करणारी ही माझी गच्ची, आयुष्याच्या वाटेवर कायम साथ देणारी ही माझी गच्ची. आणि म्हणूनच 31 वर्ष खरी सोबती आहे ही माझी गच्ची. मग येताय ना माझी गच्ची बघायला? धन्यवाद.